शिवहरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। बघा, लवकरच येत आहे महाशिवरात्री, म्हणजे बुधवारी परवाच आहे महाशिवरात्री। तर त्यानिमित्त आपण रुद्राभिषेक कशा पद्धतीने करायचा, कोणत्या नियमांचं पालन करायचं, सेवा कोणत्या करायच्या यासंबंधी सगळे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत। रुद्राभिषेक कसा करायचा कालच व्हिडिओ टाकलेला आहे। काल जर तुम्ही पाहिला नसेल तर आवर्जून तो व्हिडिओ पाहायचा आहे। त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। बघा, रुद्राभिषेक केल्यामुळे आपल्या घरातील जे काही अडीअडचणी असतील, मुलं ऐकत नसतील, मुलं चिडचिडपणा करत असतील, त्याच पद्धतीने एखाद्याला व्यसन लागलेलं असेल, कोणी करणीबाधा केलेली असेल, वाईट शक्तींचा प्रभाव आपल्यावरती असेल, तर ते सगळं नष्ट करण्याची ताकद त्या रुद्राभिषेकामध्ये आहे। तर तुम्ही नक्कीच नक्कीच रुद्राभिषेक करावा, ते तीर्थ त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे। नक्कीच तो व्हिडिओ चेक करायचा आहे, त्याची लिंक देखील मी नक्कीच देणार आहे। त्याच पद्धतीने बघा, आता आज बघणार आहोत आपण महाशिवरात्रीच्या दिवशी घरावरून अशी कोणती वस्तू तुम्हाला ओवाळून उतारा करायचा आहे, घरावरून किंवा मुलांवरून। बघा, आजकाल शिक्षण क्षेत्रामध्ये भरपूर तुम्हाला माहित आहे एक प्रकारे कॉम्पिटिशन लागलेलं आहे की कोण पुढे जातं। आणि त्या धावपळीच्या जीवनामध्ये मुलं आपल्या ऐकत नाहीत, मुलं चिडचिडपणा करतात, मुलं हट्टीपणा करतात, म्हणजे त्यांचंच खरं। आपण किती जरी त्यांना ओरडून जीव तोडून जरी सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचंच खरं करतात। मग ते लहान असो किंवा मोठे, प्रत्येक जण आपल्या परीने आजकाल वागत आहे। तर मुलं तापटपणा हट्टीपणा करत असतील तर त्यांच्यावरून तुम्हाला उतारा करायचा आहे। त्याच पद्धतीने आपल्याला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे, निगेटिव्ह वाईब्स आहेत, सकाळ घरामध्ये सारखी किरकिर होते, चिडचिड होते, प्रत्येकाची भांडण तंटे घरामध्ये होत आहेत, वाढत आहेत, असं जर तुम्हाला सतत जाणवत असेल किंवा एखादा व्यक्ती विचित्रपणे वागत आहे असं तुम्हाला सतत जाणवत असेल तुमच्या घरामध्ये, किंवा नवरा बायकोंचा सतत वाद होतो, दोघांचं पटत नाही, दोघांच्या रिलेशनमध्ये कुठेतरी दुरावा येत आहे, असं जरी वाटत असेल तर तुम्ही नक्कीच हा उतारा करायचा आहे, ही सेवा करायची आहे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ जास्त मोठा नसणार आहे, छोटाच असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। अत्यंत महत्त्वाची व सविस्तर माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा, महाशिवरात्री हा अतिशय पावन दिवस आहे, तुम्हाला देखील माहित आहे। या दिवशी आपण भगवान शंकरांची, आपल्या भोलेनाथाची सेवा करत असतो आणि आपले भोलेनाथ हे सांब सदाशिव आहेत, ते भक्तांच्या हाकेला लगेच धावून जातात, ते देखील तुम्हाला माहित आहे। पण आपण किती शुद्ध अंतकरणापासून त्यांना हाक मारतो याला देखील तितकंच महत्व आहे। जसे ते सांब सदाशिव आहेत, जसे ते भोळे आहेत, भोळ्या भक्तांच्या हाकेला लगेच धावून येतात, त्याचप्रमाणे सगळ्या देवी देवतांपेक्षा सगळ्यात जास्त उग्र व तापट राग कोणाचा असेल तर तो देखील महादेवांचाच आहे। त्यामुळे कोणतीही सेवा कराल दुसऱ्याच्या वाईटासाठी कधीच करू नका, स्वतःच्या भल्यासाठी करा, दुसऱ्यांच्या भल्यासाठीच आपल्याला या सेवा करायच्या आहेत। आता घरावरून उतारा करताना बघा, तुम्हाला पिवळी मोहरी लागणार आहे, पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे। पिवळी मोहरी तुमच्या जवळपासच्या पूजा साहित्याच्या दुकानात सहज उपलब्ध होऊन जाते, किंवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये, दिंडोरी पर्यंत केंद्रामध्ये देखील तुम्हाला पिवळी मोहरी सहज उपलब्ध होऊन जाते। तुम्ही पिवळी मोहरी घेऊन यायची आहे, तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे, पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला ज्या सेवा सांगणार आहे तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला या सेवा करायच्या आहेत। आता हा उपाय तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करू शकता, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस। बघा, तुम्हाला पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला अथर्व वेदोक्त वल्लगा सुक्तम तुम्हाला पठण करायचं आहे। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 11 वेळा करा, नसेल शक्य तर तुम्ही एकदा जरी हा अथर्व वेदोक्त वल्लगा सुक्तमचे पठण केले तर चालेल, पण 11 वेळा केलं तर अतिशय उत्तमच आहे। त्याच पद्धतीने महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला 11 वेळा जप करायचा आहे। नंतर तुम्हाला शिवगायत्री मंत्राचा जप करायचा आहे। शिवगायत्री मंत्र असा आहे, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात, हा आपला शिवगायत्री मंत्र आहे। हा मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे। व नंतर तुम्हाला या 2-3 सेवा आहेत त्या झाल्यानंतर तुम्हाला जी मोहरी आहे ती तुमच्या मुलांवरून उतरायची आहे, क्लॉकवाईज पद्धतीने, म्हणजे सरळ फिरवायची आहे। जसं ज्या पद्धतीने घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने तुमच्या मुलांवरून 7 वेळा उतरायचे आहे। उतरताना फक्त ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा तुम्हाला जप घ्यायचा आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, अशा पद्धतीने तुम्हाला उतरायची आहे मोहरी। आणि नंतर आपल्या घराच्या बाहेर ती नेऊन टाकायची आहे, अशा ठिकाणी टाकायची आहे जिथे कोणाचा पाय पडणार नाही, जिथे कोणी ओलांडणार नाही। कारण आपल्या मागचं दुःख, आपल्या मागची दरिद्री असेल किंवा आपल्या मागचा जो काही ताप आहे तो दुसऱ्याच्या मागे लागू नये, दुसऱ्याचं कधीही वाईट चिंतायचं नाहीये, त्याला त्याच्या मागे जाऊ नये याची आपण दक्षता घ्यायची। त्यामुळे कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी ती मोहरी लांब नेऊन घराच्या बाहेर टाकायची आहे। त्याच पद्धतीने घरावरती आपल्या काहीतरी आहे, घरामध्ये निगेटिव्ह वाईब्स आहेत, घरात चिडचिड होते, रखरख होते, असं तुम्हाला सतत जाणवत असेल, घरात तरी कोणत्या तरी शक्तीचा प्रभाव आपल्या आहे असं जरी वाटत असेल तर तुम्ही हीच सेवा करायची आहे। आणि घरावरून क्लॉकवाईज म्हणजेच उजव्या, तुम्हाला घड्याळ ज्या प्रकारे फिरतं त्याच पद्धतीने घरावरून देखील 7 वेळा तुम्हाला उतारा करायचा आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत म्हणत तुम्हाला उतारा करायचा आहे। आणि जसे की सांगितलं, कोणी ओलांडणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे।
नंतर बघा आता ही झाली उतारा कसा करायचा त्या पद्धतीनं. आता मुलांच्या भविष्यासाठी मुलांनी शिक्षण क्षेत्रामध्ये भरभरून यश संपादन करावं, त्यांची प्रगती अफाट प्रगती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच हे तीर्थ बनवायला अजिबात हरकत नाही. एक ग्लास घ्यायचा आहे, पेल्यामध्ये पाणी भरून घ्या, तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे. तुमचा उजवा हात त्या ग्लासवरती असा पलटी करून ठेवायचा आहे आणि तुम्हाला शिवगायत्री मंत्राचा जप करायचा आहे 108 वेळा. शिवगायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि अजून एक गोष्ट, मोहरीची ज्यावेळेस आपण सेवा करणार आहोत ती सेवा झाल्यानंतर महादेवांना सांगायचं आहे की तुम्ही या सेवा कशासाठी केलेल्या आहेत. महादेवांना प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलाच्या कोणत्या कामासाठी किंवा कोणत्या तुम्हाला त्रास होत आहे किंवा तुमच्या घरावरून का तुम्ही ओवाळून टाकत असत हे महादेवांना सांगायचं आहे. तुमच्या मनात जे काही आहे ते महादेवांना बोलायचं आहे, नंतर मग उतारा करायचा आहे. हे तुम्हाला सांगायचं राहिलं होतं. त्याच पद्धतीने बघा, ज्यावेळेस तुम्ही हे तीर्थ बनवणार आहात त्यावेळेस देखील तुम्ही कशासाठी हे तीर्थ बनवत आहात हे देखील महादेवांना सांगायचं आहे, प्रार्थना करायची आहे. आणि नंतर तुम्हाला शिवगायत्री मंत्र बोलायचा आहे 108 वेळा. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात हे 108 वेळा बोलायचं आहे. आणि हे तीर्थ नंतर तुम्हाला त्या व्यक्तीला ज्याच्यासाठी तुम्ही ही सेवा केली तुमच्या मुलासाठी, त्या मुलाला तुमच्या किंवा मुलीला तुमच्या प्यायला द्यायचं आहे. यामुळे नक्कीच त्यांच्यात बघा स्मरणशक्तीमध्ये वाढ होईल. त्याच पद्धतीने जे तापटपणा हट्टेपणा करत होते त्याच्यामध्ये कुठेतरी कमी आलेले आहेत, चिडचिडपणा करत होते ते कुठेतरी कमी आलेले आहेत, ऐकत नव्हते हे ऐकायला लागलेले आहेत. म्हणजे लगेच काही फरक पडणार नाही, पण हळूहळू कुठेतरी फरक पडलेला तुम्हाला नक्कीच दिसायला सुरुवात होईल. त्यामुळे नक्कीच हे तीर्थ बनवून आपल्या मुलांना पाजा किंवा अजून एखाद्या कोणत्या दुसऱ्या व्यक्तीसाठी जर तुम्ही हे तीर्थ बनवायचं असेल तुम्हाला तर त्या व्यक्तीसाठी देखील तुम्ही हे तीर्थ बनवू शकता. अमृतापेक्षा खूप गोड असं हे तीर्थ आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच हे तीर्थ बनवून बघा. ज्या प्रकारे आपण तारक मंत्राचे अनुष्ठान करून तीर्थ बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला या मंत्राचं तीर्थ बनवायचं आहे आणि आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. यामुळे नक्कीच तुमच्या मुलांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या काही अडथळे येत होत्या, संकटे येत होते किंवा घराच्या संबंधित आपल्या काही अडथळे संकटे येत होते ते नक्कीच नष्ट होतील व महादेवाची आपल्यावरती कृपा राहील व महादेव देखील आपल्यावरती प्रसन्न होतील. त्यामुळे नक्कीच ह्या छोट्या छोट्या सेवा, छोटे छोटे उपाय करत जा. जोपर्यंत तुम्ही या सेवा उपाय करणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही मी काय बोलते मी काय सांगते. जेव्हा तुम्ही कराल, जेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल त्यावेळेस तुम्हाला समजेल की या सेवा किंवा हे उपाय किती प्रभावी आहेत. त्यावेळेस तुम्ही सांगाल की तुम्ही जे सांगत होता ते खरं होतं. कारण आपल्या चॅनलवर कोणतीच अंधश्रद्धा पसरवली जात नाही. जे केंद्रातून सांगितलेलं जातं तेच, त्या सेवा, तेच उपाय मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही सेवा, हा उपाय करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.